नमस्कार, मी अमोल डोईफोडे. विशेष मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अर्थात आपण आज एका मुद्द्यावर आणि सविस्तर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे नुकत्याच आपल्या हाती आलेला कॅगचा रिपोर्ट. तर कॅगच्या रिपोर्टमध्ये आपल्यासमोर असं आलंय की मागील सरकारची जी योजना होती, अर्थात जलयुक्त शिवार योजना, या संदर्भात कॅगच्या रिपोर्टमध्ये या सरकारवरती त्यांनी ताशेरे ओढले. आज आपल्या खास चर्चेमध्ये बोलवलं आहे रिसार्डा सरांना. तर एक उत्तम अर्थविषयक तज्ज्ञ आहेत, जलतज्ञ म्हणून सरांचं खूप मोठं काम आहे आणि सर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे एक सदस्य देखील आहेत. तर सर नमस्कार, विशेष मराठीमध्ये आपल्या स्वागत. येस, सुरुवातीला मी तुमच्याकडे खूप टप्प्याटप्प्याने जाणार आहे. तर मला सर्वांना सांगावं असं वाटतंय की आपल्या संकल्पनेतून किंवा अनेकांना माहिती आहे की कॅगचा रिपोर्ट आहे, परंतु कॅग ही अशी काय संकल्पना आहे किंवा ही कसं काम करते या संदर्भात थोडंसं सविस्तर माहिती द्या. हे म्हणजे कंट्रोलर ऑडिटर जनरल हे जे नियंत्रक आणि महालेखापाल यांचं काम सार्वजनिक किंवा सरकारी खर्चावर विशेषतः राज्य आणि केंद्र सरकार जे खर्च करतात विविध योजनेंवर त्याच्यावर ते अहवाल करतात आणि दस्तऐवज एखादी योजना त्याच्यावर पैसे खर्च झालेले आहेत त्याचा ते त्याला काय म्हणतो शहानिशा करतात. म्हणजे आता या योजनेची उद्दिष्ट काय होती, याच्यावर जो पैसा खर्च झाला आहे आणि त्याच्यातून ती उद्दिष्ट साध्य झाली आहेत का, असं आता तुम्हाला माहीत आहे की 2Gच्या बाबत सुद्धा जो मोठा गाजला तो भारताच्या महालेखापाल आणि नियंत्रकांनी तो केलेला अहवालच होता. असे अनेक अहवाल येत असतात आणि सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि ज्यासाठी म्हणून सार्वजनिक पैसा म्हणजे शासकीय तिजोरीतून अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं तर जो पैसा खर्च होतो तो कामी लागतो का हे. आणि आपल्याकडे याची चांगली खूप परंपरा आहे ब्रिटिश काळापासून की तटस्थपणे सगळ्या गोष्टींची शहानिशा करून आकडे तपासून तर बऱ्याचशा वेळेला योजनेच्या नावाने मंजूर पैसे केले जातात आणि ते त्याचं उद्दिष्ट साध्य होत नाही आणि नेमकं हेच या अहवालातून समोर आलं. नक्कीच सर, हा अर्थात देवेंद्र फडणवीसांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना म्हणजे त्यांच्या काळात असलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंतर्गत ज्या 12 योजना होत्या त्या 12 योजना त्यांनी बंद केल्या आणि त्याचं एकत्रीकरण जलयुक्त शिवार नावाची एक योजना त्यांनी उदयास आणली होती. तर सर ह्या 12 योजना बंद करण्याची कारणं काय होती किंवा ह्या योजना कशा प्रकारचे काम करत होत्या? एक लक्षात घ्या, मृद आणि जलसंधारणाचं काम, भूमी आणि जलसंधारण, लँड अँड वॉटर कॉन्झर्वेशन, हे काम आपल्याकडे वर्षानुवर्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश आमदानीत आणि त्याच्या मागे जाऊन महात्मा फुल्यांनी देखील अशा कामांची शिफारस केलेली आहे किंवा असं काम आवश्यक असलं तरी फार साधी गोष्ट आहे, सरळ सोपी गोष्ट आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेताची बांधबंदिस्ती करतो आणि त्याप्रमाणे पूर्ण शिवारामध्ये हे काम व्हायला पाहिजे. आणि खरं म्हणजे याचं शास्त्रोक्त नाव लघु पाणलोट क्षेत्र विकास, मायक्रो वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे. आणि 72च्या दुष्काळाच्या वेळी आपल्याकडे जे मृदसंधारणाची म्हणजे ज्याला आपण लोकांच्या भाषेमध्ये बंडिंगची कामं, लोकांना त्यावेळेला रोजगार देणं हेच काम होतं. खरं त्यातूनच आपली रोजगार आणि योजना साकार झाली. आणि असं समोर आलं की नुसतं जलसंधारणाचं एकेरी काम करून चालणार नाही, तर एकात्मिक काम करावं लागेल. सुटं काम करून नाही होणार. आणि हे एकात्मिक काम करायचं तर त्याचा पाया शास्त्रोक्त असला पाहिजे. आणि त्याला असं म्हणतात की माथा ते पायथा, म्हणजे पाणलोटाची एक साधी व्याख्या आहे की एका ठिकाणी जे उंच स्तरावर पाणी पडतं
ते सर्व तिथल्या शिवारातून त्या रानातून फिरून ते एका ओहळामार्फत एखाद्या छोट्या ओढ्यामार्फत नदीमार्फत ते पुढे जातात आणि हा जो पाणलोट असतो त्याचं शास्त्रशुद्ध माथा ते पायथा उगम ते संगम म्हणजे जिथे ते मोठ्या प्रवाहाला मिळतं असं करणं रिच टू व्हॅली असं इंग्रजीत त्याला म्हणतात ते करण्याचं तत्व आहे. पण यांना 2000 खरं म्हणजे की इथे प्रत्येक कार्यक्रम हा त्याची विकासच मुळात एक मूलतः राजकीय प्रक्रिया आहे आणि राजकारणामध्ये त्याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे. राजकारण सगळंच काही वाईट नसतं पण म्हणजे राजकीय दृष्ट्या त्याचा विचारच गेला पाहिजे. पण केलं असं की याच्या अगोदर याची पार्श्वभूमी 2014च्या अगोदरची पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जो सिंचन घोटाळा किंवा सिंचनाच्या नावाने खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच सांगितलं होतं की 70-80 हजार कोटी रुपये जे खर्च झाले आणि त्याच्यातून जे सिंचन वाढायला पाहिजे जी सिंचन निर्मिती व्हायला पाहिजे ती अजिबात झालेली नाही. 0.1% एवढी नगण्य सिंचन निर्मिती झाली आणि याला मुद्दा करून भाजप त्यावेळेला जे विरोधी पक्षात होतं ते सत्तेवर आलं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही काहीतरी या सिंचन सुधारणेला महत्त्व देऊन सिंचन म्हणजे मोठे आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठे आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प महाराष्ट्रात आहे. देशाच्या एकूण संख्येच्या 35 ते 40% 5000 मोठे धरण प्रकल्प जर असतील म्हणजे 15 मीटर उंचीपेक्षा वगैरे अशी ती व्याख्या आहे त्याची. तर त्याऐवजी आत्ता या दुसऱ्या मार्गाने आपण काही करू शकतो का असा काही विचार होणं स्वाभाविक होतं. मात्र त्याच्याकडे पाठ फिरून सिंचन घोटाळा या राजकीय यावर राजकीय पोळी बाजून सत्तेत आले. पण आम्ही काहीतरी नवं करतो आणि ज्या अनेक योजना ज्या चालू होत्या मृद आणि जलसंधारणाच्या वनीकरणाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना होत्या. त्या सगळ्या योजनांची काही एक बेरीज करून त्याला जलयुक्त शिवार असं गोंडस नाव दिलं. आणि म्हणजे असं आहे की आपल्याला मराठीत जरा एक उदाहरण द्यायचं झालं तर गंगूबाईला हेमा मालिनी म्हणून त्याचं काही बदलत नसतं. त्यांनी त्याला अकारण असं नाव दिलं की जे काही आम्ही आणि शिवारात काम करू आणि त्याचा जो शास्त्रीय आधार होता तोच मुळात त्यांनी हलवून पाडला. म्हणजे गाव एक आणि काय केलंय की ज्या गावामध्ये टँकर चालू आहे वगैरे वगैरे असं काहीतरी तथाकथित गोष्टींची गोळाबेरीज करून म्हणजे सिंचन घोटाळ्यामध्ये मोठे पैसे होते ते तत्कालीन राज्यकर्त्यांनी वाटले. तसे आता याच्यामध्ये सत्तेच्या भोवती गोळाभोवती मुंगळे जसे हे सगळे कंत्राटदार यांच्या भोवती फिरायला लागले आणि मग यांनी काय केलं की आपल्या सगळ्या बगल जे चेले सपाटे आहेत आणि त्यांना पोचण्यासाठी हा जलयुक्त शिवार कार्यक्रम जो घेतला. आणि मी त्यांना पहिल्या दिवसापासून त्यांनी मला आधी विचारले. मी म्हटलं की हा तुम्ही शास्त्रोक्त जर राबवला नाही तर याचे फायदे मिळणार नाही आणि त्याला जोडूनच एक नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम असं त्याला आणखीन एक शेपूट त्यांनी जोडलं. आणि हे तर सरळ जी कामं मनुष्यबळाने रोजगार हमीद्वारे लोकांच्या सहकार्याने व्हायला पाहिजे ती बुलडोझर JCB आणि या सगळ्या यंत्रांनी करायला सुरुवात केली आणि पोकलॅन वगैरे आणि त्यांनी जमिनीचं उद्ध्वस्तीकरण व्हायला लागलं. पण यांच्या लोकांना जोपर्यंत त्याच्यात पैसे मिळत होते आणि ते पैसे दिले गेले काही सरकारच्या तिजोरीतून दिले आणि जवळपास कॅगनीसुद्धा सांगितलं 9,000 काही कोटीचा आकडा म्हणजे ढोबळमानाने 10,000 कोटी रुपये याच्यात खर्च झाले. आणि त्याच्यातून आता हे सरळ झालं की त्याची जी उद्दिष्ट सांगितली होती की जमिनीची धूप थांबवणं, भूजलाची पातळी वाढवणं, जमिनीचा पोत सुधारणं, वनीकरण होणं हे सगळं काहीच झालं नाही. कारण हे छोटे कार्यक्रम होते
आणि त्याचा एक गाव पातळीवरचा नीट आराखडा करून शास्त्रोक्त आराखडा करण्याच्या ऐवजी काहीतरी अनुमान धक्क्याने आणि आपली जी नोकरशाही असते त्यांना ज्याच्यात पैसे खायला मिळतात आणि ज्याचा हिशेब दाखवता येत नाही. म्हणजे काल बंधारा टाकला आणि आज पाऊस आला उडून गेला, मग काल तो वाहून गेला असंच म्हणायचं, त्याचं काही ठाव ठिकाणा नाही. आणि या नदी नाले पुनरुज्जीवन आणि मग मी याला थांबवण्यासाठी एक जनहित याचिका केली. त्यावेळेला मी गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये होतो, तर पुण्याचा म्हणून मला मग तिथे मुंबईला करावी लागली. आणि ज्या यांनी बेंचनी खंडपीठाने ते ऐकलं, न्यायमूर्तीची नावं घ्यायची नसतात, पण न्यायमूर्ती अभय ओक हे त्यावेळेला तिथे होते, आता ते कर्नाटकचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि त्यांनी तटस्थपणे आणि मी जे काय म्हणत होतो त्याचे अहवाल जे दिले, अनेक तज्ज्ञांना देखील तुम्ही विचारा असं मी सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की आम्ही तज्ज्ञ नाही, पण त्यांनी एक समिती नेमली. पण समितीने सुद्धा सरकारच्या कारण काय झालंय दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांनी याला फार प्रतिष्ठेची, स्वतःच्या प्रतिष्ठेची म्हणजे मुख्यमंत्र्याचा ते गेम चेंजर त्याला म्हणायचे, मी त्याला म्हणायचो की नेम चेंजर आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की गंगूला हेमा मालिनी म्हणण्याचं नेम चेंज आहे. गेम चेंज काय झाला, ते आधी धरणावाले पैसे खात होते, आता पाणलोटावाले जलयुक्त खातात. म्हणजे नेम ऑफ द गेम इज द सेम. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवाच्या ऐवजी पैसे अडवा पैसे जिरवा असं हे योजनेचं स्वरूप झालं. आणि त्यांना सांगत गेलो, त्यांची सगळ्या यंत्रणेला ते त्यांच्या स्वतःच्या बैठकीमध्ये सांगायचे, न्यायालयात दिसडला जे सांगतात ते बरोबर आहे, पण आता आम्हाला आमच्या प्रतिष्ठेची योजना केली असं हे उच्चपदस्थ अधिकारी त्यांनी सांगितलं. आणि मग याला एक वेगळे फाटे फुटले. आणि दुर्दैव असं आहे की याच्यातून जर पाण्याचा साठा वाढला असता आणि पाणलोटाचं काम झालं असतं तर थोडाफार अपहारही आपण समजू शकलो असतो. पण योजनेची बैठकच शास्त्रशुद्ध नसल्यामुळे हा केवळ एक पैसा उपसा बनला. नक्कीच सर, तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला आहे की तुम्ही ज्यावेळेस याचिका दाखल केली किंवा ज्यावेळेस तुम्ही माहिती घेत होता या संदर्भात, परंतु एका दृष्टीने जे एकीकडे तुम्ही खरं बोलताय हे त्यांना स्पष्ट जाणवत होतं किंवा ते बोलत देखील होते, आणि दुसऱ्या बाजूला आपली स्वतःची हार व्हावी नाही किंवा योजना कुठेतरी मोडकळीस यावी नाही म्हणून त्याचा देखील त्याला ते एक आधार देत होते. अर्थात फडणवीसांनी याच्या संदर्भात एक स्टेटमेंट केलंय की ही योजना कॅगने जरी म्हटली आहे की ही योजना फोल ठरली आहे वगैरे वगैरे या संदर्भात, तरी देखील औरंगाबाद खंडपीठाने जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये हा न्यायालयाने मान्य केलाय. आणि या मान्य केलेल्या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे म्हणे की या योजनेअंतर्गत किती फायदा झालाय, कोणत्या गावांना फायदा झालाय, किंवा अजून त्याच्यात मध्ये काहीतरी बडेजावपणा वगैरे करून हा रिपोर्ट कशा चांगल्या प्रकारे आपण न्यायालयापुढे किंवा एकूण शासन प्रणालीपुढे मांडला होता. आणि ही योजना बरोबर आहे हे आता सुद्धा फडणवीस मान्य करायला तयार नाहीये. तर या संदर्भात तुम्हाला काय? मला खरं म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये खूप अशा गोष्टी आल्या की या योजनेची, कारण आपल्याकडे शासकीय योजनेतला भ्रष्टाचार ही काही नवी गोष्ट नाही आहे. ते दर एक योजनेमध्ये हे मला म्हणजे नियोजन मंडळात आणि बाहेर आपण जे पाहतो सर्वसामान्य सगळ्या लोकांना किरीमिरी शिवाय किंवा पैसा उपसाशिवाय काही होत नाही. पण तो मुद्दा एक याच्यात असं केलं की हे रेटनं आता हे म्हणतात इतकेच टक्केच कामं, हा खरं म्हणजे औरंगाबादचा नाही, तो मुंबई न्यायालयाचा. आणि न्यायालयाने खूप ऐकलं, त्याच्यावर समिती बसली आणि समितीमध्ये काही नावं मी सुचवली होती, त्यांनी घेतलं. पण शेवटी त्याच्यात डॉक्टर वराडेसारख्या मृदशास्त्रज्ञांनी सांगितलं की आमचंही काही ऐकलं नाही, गुंडाळलं. आणि दुर्दैव काय झालं, आपल्याकडे जर एखादी म्हणजे राजाच्या कपड्याची गोष्ट व्हावी तसे फडणवीसांचा हा मुख्य प्रतिष्ठेचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी खरं बोलायला तयारच नव्हतं. ते सगळेजण त्याला सारवासारवी करत होते. आणि हे हे काही सगळे मुद्दे असे आहेत की त्याला हे तुम्हाला दिसतं ना, टँकरची संख्या, त्याच्यानंतर शेती उत्पादनात वाढ, हे सगळं. आणि असे आव्हाचे 34 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रामध्ये 60 वर्ष सिंचनाचे अगदी थेट सगळे झालेले असताना आणि इतकी धरणं झाले असताना सुद्धा 10-15% क्षेत्र भिजत नाही. आणि आम्ही 34 लाख हेक्टर म्हणजे हे काही कशाचा काय म्हणजे TCM
आणि TMC याच्यातलाही सुद्धा फरक यांच्यातला बहुसंख्य लोकांना समजत नाही. हे दुर्दैव आहे. आणि मी असं म्हणेन ही IAS ची जी ब्युरोक्रेसी आहे ती IAS म्हणजे आय एग्री विथ यू सर, ही सगळी होळबा आहे दुर्दैवाने. फार कमी लोक आता IAS मध्ये असे राहिले आहेत. फार मला खेदाने म्हणावं लागतं. त्यांच्याकडनं अपेक्षा असते किंवा त्यांना एवढा सनदी पाठिंबा असतो, त्यांना एवढं सेवेचं संरक्षण असतं, त्यांनी सरकारच्या आणि जे चुकीचं असेल त्याच्यामध्ये होणं मिळवतं. आणि माझी मुख्य सचिवच त्या समितीचे त्यांनी अध्यक्ष नेमले आणि त्यांना काम नेमून दिलं की आमचं जे आहे ते बरोबर आहे आणि मग तोबऱ्याबरोबर लगाम येतो तसं झालं. पण मला खंत वाटते की आमचे दोन मित्र बराडे नंतर बोलले कमिटीत, त्यांनी दुसरी ज्याला मतभिन्नतेची नोट द्यायला पाहिजे ती दिली नाही. आणि खरं म्हणजे माझी फार अपेक्षा होती की माझे मित्र विजय अण्णा बोराडे ज्यांना याची सगळी इतंभूत माहिती आहे, स्वतः ते या भ्रष्टाचार आणि या सगळ्या प्रकरणात विजय अण्णांना आणि ते फार म्हणजे ते त्याला काय म्हणतात फार सरळ स्वभावाचे आहे, पण ते भिडस्त आहे. ते काय तत्कालीन जलसंधारणाचे जे सचिव होते त्यांच्या आणि इतरांच्या म्हणण्याखाली येऊन ते बोलले नाही. त्यांनाही माझ्याशी बोलताना मग नंतर खंत वाटते. आणि मग प्रदीप पुरंदरे ते जल अभ्यासक वाल्मिकले अनेक लोकांनी सांगितलं की बेसड यांनी जे मांडलेलं आहे ते तथ्याच्या आधारावर आहे आणि याला प्रतिष्ठेचं तुम्ही करू नका. आणि पण दुर्दैव असं झालं की हे सगळं करता करता न्यायालयीन प्रक्रियेत 5 वर्ष झालं आणि 5 वर्षाच्या शेवटी हे नवं सरकार आलं आणि त्यांनी मग हा जलयुक्त सरकार जलयुक्त शिवार कार्यक्रम रद्द केला. पण दरम्यान तुम्ही एवढे जे पैसे खर्च केले, एवढा जो वेळ वाया घातला, एवढं जे लोकांची दिशाभूल केली, ते हे पैसे कोण भरून देणार आहे सरकार? आणि महाराष्ट्रात याच्यातून नुकसान शेतकऱ्यांचं झालं. त्याच्यावर तुम्ही नदी नाले साफ करणं, त्याच्यातून जलधारक जे असतात ॲक्विफर ते डिस्टर्ब झाले. कुठलं पाणी शेतकऱ्यांनी अनेक सांगितलं याच्यात की आमचं पाणी वाढण्याच्या ऐवजी कमी झालं. हे सगळं तथ्य आहे ना, हातकणंगल्याला हारसा लागत नाही. मला अजूनही असं म्हणायचं आहे. तुम्ही आता जो शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलाय, तर या योजनेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात ही योजनेचं जे एक आपण ॲडव्हर्टाईज म्हणू शकतो, तर या योजनेची सुरुवात असताना यामध्ये शेतकऱ्यांनाही कसा लाभ होईल आणि शेतकऱ्यांनाही ही योजना आपली वाटावी म्हणून शेतकऱ्यांनाही एका प्रकारचं एक गोड गाजर दाखवलं गेलं. आणि जवळपास 350 कोटी रुपये शेतकऱ्यांचे सुद्धा या योजनेमध्ये अडकले होते. तर हे पैसे अडकून सुद्धा देखील म्हणजे एक छोटा मुद्दा आहे की या योजनेमध्ये ज्यावेळेस ठेकेदारी सुरू झाली, तर या ठेकेदारीमध्ये जे तुम्ही म्हणालात की मनरेगा किंवा नरेगा योजनेअंतर्गत जे सर्वसामान्य रोजगार भेटत होता लोकांना, तर त्याच्याऐवजी मशिनरी आली. आणि ह्या मशिनरीमध्ये अर्थात एक मशीन जर आपल्याला साध्या पद्धतीने कुठेही तुम्हाला बाजारात जर कामासाठी जर 750-800 रुपये तासाने मिळत असेल, तर यामध्ये प्रति तास ते 1500-2000 अशा प्रकारचे रेट लावत होते. आणि मला असं म्हणायचं आहे की जर जे या योजनेमध्ये एक सल्लागार म्हणून काम करत होते, अर्थात राजेंद्र सिंग, ज्यांना आपण वॉटरमॅन म्हणतो, पाणीवाले बाबा, ज्यांना रॅमन मार्क्सेचे पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि हे वेळोवेळी सरकारला निदर्शनास आणून देत होते की ही योजनेमध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार होत चाललाय. म्हणजे ज्यावेळेस विद्यमान ज्या मंत्री होत्या पंकजाताई मुंडे, तर या त्यावेळेस काम करत होत्या, त्यांनी वेळोवेळी त्यांच्या मीटिंग केल्या, त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळीही त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर राम शिंदे यांची नियुक्ती झाली त्याच मंत्रिपदावरती. तर मग हे यांना स्वीकारार्ह का नव्हतं की आपण हे जे करतोय तर हे निदर्शनास येते लोकांच्या, किंवा जो सल्लागार व्यक्ती आपल्याला या योजनेसाठी काम करतोय ते देखील आपल्याला सांगतायत की या योजनेत भ्रष्टाचार सुरू झाला. मग अशा कोणती कारणं होती की ही योजना फक्त यांना रेटून न्यायची होती, यांना फक्त आपलं स्वतःच दाखवून द्यायचं होतं की आहे सगळं व्यवस्थित चालू आहे? हे काय होतं की आता एकतर राजेंद्र सिंग आणि जे कोणी पाण्यावर काम करतात त्यांच्या सुरुवातीला आम्ही ते होतो बरोबर. पण काही गोष्टीची काय होते की हे आपल्या देशामध्ये एक बाबागिरी सुरू होते आणि मग
मग राजन सिंगनी तिथे जे काम केलं वगैरे ते सुरुवात आहे. त्याच्यानंतर त्यांना मी जाहीररित्या म्हणजे खुद्द विधिमंडळामध्ये बैठक झाली. आपल्या पृथ्वीराज चव्हाण अजितदादा त्यावेळेला होतेच. त्यावेळेलाच सांगितलं होतं की हे तुम्ही यांना म्हणजे ती याची तुमची त्या याची खानदेशातली योजना असो किंवा आणखीन काय असेल त्याला तुम्ही असं जाहीर सर्टिफिकेट देऊ नका. तुमच्या त्याच योजनेवरून ही योजना अंमलात आणली गेली. तर मी राजन सिंगला म्हटलं की तुमच्यासारखा यांना काय वाटतं देसडक होऊन मला माझं काही तुम्ही न्यायालयात मी हे करतोय, तुम्ही यांना हे जाहीर सर्टिफिकेट देतात की या योजनेत भ्रष्टाचार आहे. ते आहे, तो आहेच आहे, पण ही योजना शास्त्रीय नाही. म्हणजे या दोन गोष्टीची गल्लत तुम्ही करू नका. कारण मुळात योजना अशास्त्रीय असेल. एवढे जिल्ह्यामध्ये 50-50 हे पोकलेन JCB आले. तुम्ही बघा ना का कोणाकोणाचे कंत्राट घेतले हे तपासून काढण्याचं आहे. आणि तुम्ही त्या सगळ्याची माहिती न घेता यांना नाही योजना चांगली आहे. माझं म्हणणं आहे योजनेत पाणलोटाची मूळ योजना आहे, पण यांनी जी ज्यांनी शिवाराची गोळाबेरीज केली आणि जे 2014 साली जे सर्क्युलर काढलं ते सर्क्युलर मुळात रद्द करावं ही माझी मागणी होती. त्याला मॉडिफाय करा असं न्यायालयाने नंतर त्यांना सांगितलं. तर आपल्याकडे काय पळपळणाऱ्या धोतर वाऱ्या ते काही लोकांना समजतच नाही. आणि राजन सिंगाला ते माझे चांगले म्हणजे आपण सार्वजनिक काम कोणी करत असेल पर्याय देत असेल तर आपण स्वागतच करतो. त्यांना मी सांगितलं, पण मला त्यांना पत्र लिहावं लागलं, लेख लिहावं लागले, तर ते एकही ठिकाणी उत्तर नाही त्यांनी दिलं. आणि तुम्ही बरं काय होतं आपल्याकडे बाबागिरी सुरू झाल्यावर मग काय होतं, हा माणूस आता कुठे जिथे राजस्थानमध्ये काम केलं तिथेही काही जमिनीवर नाही. 200 दिवस विमानात फिरतो हा माणूस, वर्षातले 200 दिवस. ही बाबागिरी झाली ना. तुम्ही त्यांना बोलवायचं असेल आणि लोकांना काय असतं की आपल्याकडे काही कळत नाही, फक्त फोटो काढून घ्यायचे. म्हणजे सगळ्या लफंग्या चोर भामट्या भ्रष्ट लोकांनी आम्ही हे काम करतो आणि मग यांना बोलवायचे 2 विमानाची तिकीटं देऊन. आणि मी इथे मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बांबूमध्ये आमने आमची बोलणं झालं. म्हटलं तुम्ही चुकी करतात, पण ते सगळे लोकांनी ते केलं, त्याची खडाजंगी झाली आणि मी एक पैसाही घेतला नाही. आणि तिथेच त्यांनी मग ते वर्तमानपत्रात आलं की तिथेच त्यांनी 40,000 रुपये तिकिटाचे भाडे. तो मला त्या लहान गोष्टीमध्ये चाललेलं आहे. पण हे जाहीर सर्टिफिकेट देण्याचं पाप तुम्ही करू नका. आणि एकदा जर तुम्ही असं म्हटलं की राजन सिंग आणि हे सगळे जे पुरस्कार आहेत ना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, हे अमेरिकन पैशाचे सगळे पुरस्कार फार बोगस पुरस्कार आहेत. हा रॅमन मॅक्सेस हे माझा दोस्त आहे, त्यांनी ते परत केलेलं आहे आणि पांडेनी कानपूरचे आहेत ते. तर हे सगळे ते पुरस्काराचे एकानंतर दुसरा पुरस्कार हा सगळा यांचा फ्रॉड चालू आहे. ते मिळो त्यांना, पण प्रश्न असा आहे की तुम्ही एक खोट्या गोष्टीला पोपटराव पवार म्हणतात की तुम्ही म्हणतात सर तुम्ही ते बरोबर आहे, विजय अण्णा म्हणतात की तुम्ही जे म्हटले ते चूक नाही, मग तुम्ही सरकारच्या बाजूला तुम्ही हे काही पोपटराव एका कमिटीवर बसले होते, मग त्यांनी सांगायला पाहिजे होतं. विजय अण्णा सरकार दरबारी त्यांचा मान आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं. राजन सिंगचं तर काय नाही, त्यांनी ते सुपारी घेऊनच सगळीकडे आता ते काय नद्या नाले याचं केलेलं आहे. फार खेदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की सामाजिक चळवळीतल्या माणसांनी एकमेकांची प्रतिष्ठा राखायला पाहिजे. आणि कोणी चांगलं काम करत असेल आणि त्याला माहीत नसेल तर मला वाटतं यांना माहीत नाही म्हणून असं बोलतात. तर मला माझी फार निराशा झाली. आणि दुर्दैवाने तुकारामाच्या म्हणतात तसं सत्यासत्या मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. मग राजन सिंग खूप मोठा असेल, पण माझं महाराष्ट्रामध्ये उद्ध्वस्तीकरण होते आणि 3,500 किलोमीटर लांबीचे नद्यांचे पात्र तुम्ही खोदले. आणि अगदी आपल्या NGO ज्या आहेत बऱ्याचशा स्वयंसेवी व्यवस्था त्यांनी त्यांचे हात धुवून घेतले. चांगल्या सामाजिक सेवकांच्या योजना हे फार्म वगैरेचे बऱ्याच अंतर्गत असले सगळ्यांना, म्हणजे हे सगळे वाटून मिलके खाओ, सब मिलके खाओ, बनी तो बनी नाही तो बरबनी, असं ते सगळं यांनी केलं. तर याच्यामध्ये एक सूक्ष्म मुद्दा राहिलाय की आपण जसं म्हणालो की यशवंतराव चव्हाणांच्या काळात जे पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंतर्गत 12 योजना होत्या, तर याच्यामध्ये एकीकडे असं दिसून येते म्हणजे
जलयुक्त शिवारामध्ये की याच्यामध्ये फक्त सिंचन आणि मृदूसंधारण या दोनच बाबी दिसून येतात आपल्याला. त्या कितपत दिसतात हा भाग वेगळा, परंतु याच्या पलीकडे जाऊन या संदर्भात जर आपण बोलत असू तर एकीकडे फडणवीस या योजनेला किती चांगल्या प्रकारे सक्सेस मिळाला आहे ह्या संदर्भात बोलत आहेत, आणि दुसरीकडे विधानसभेत बोलत असताना यावर चर्चा होत असताना फक्त काय म्हणतायत की ह्या योजनेबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला हवं. ही योजना एका वेगळ्या प्रकारची नव्हती किंवा असं काही बडेजाव नव्हतं. ही योजना फक्त पाणी मुरवण्यासाठी होती. मग जर पाणी मुरवण्यासाठी ही योजना होती तर हे कितपत योग्य आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही पाणी योजनेमध्ये मुरवलंय? अर्थात मला असं म्हणायचं की हे पाणी योजनेमध्ये मुरलंय की भ्रष्टाचार होऊन स्वतःच्या खिशांनी मुरले? हे तर पहिल्यांदा हे यशवंतराव चव्हाणांचं काय मी तर सांगितलं ना महात्मा फुल्यांपासून ते आहे. खरं म्हणजे सुधाकर नाईक जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे ते त्याचाच म्हणजे ते क्रमशः आलेले लोक होते. त्यात काही कोणाचं कमी पण उणे पण नाही आहे. त्यानंतर सुधाकर नाईक आल्यानंतर जलसंधारणाचं खातं उघडलं. म्हणजे मोठ्या सिंचनांनी सगळीकडे पाणी देता येत नाही आणि पाणलोट क्षेत्र विकास हे उत्तर आहे. आणि ते जर प्रत्येक गावामध्ये जरी फक्त आणि आम्ही काही गणित दिलं होतं ज्याच्यावर सगळ्यांना विचार करायला लावलं. मी ते नियोजन मंडळाचा सदस्य, सिंचन समितीचा अध्यक्ष म्हणून मी नामलेलं होतं. मी मोठ्या मोठ्यांशी अगदी त्यावेळेचे मुख्यमंत्री, सिंचन मंत्री यांचा सगळा विरोध करून ते सगळं जाहीर केलं होतं की आज फक्त 300 मिलीमीटर जरी पाऊस पडला म्हणजे जो सगळीकडे पडतो, दुष्काळी भागात पडतो. महाराष्ट्राची सरासरी तर 900 जास्त आहे, 1200 आहे काही भागात म्हणजे सरासरी. तर 30 कोटी लिटर पाणी दर हेक्टर जमिनीवर पडतं आणि तेवढं जर तुम्ही पाणलोटात त्याच्या 20-30% जरी मीठ साठवलं तर तुम्ही सगळ्यांना पाणी पुरू शकता. आणि दुसरं हे मोठ्या धरणाचं पाणी फक्त उसाच्या शेतीला आणि मोठ्या शहराला पिण्यासाठीच आज वापरलं जातं. त्यामुळे हा काही उपयुक्त मार्ग नाही आहे. आता तुम्हाला लोकांना पाणी द्यायचं असेल तर आपल्या गावामध्ये गावातलं पाणी गावात, शिवारातलं पाणी शिवारात आणि जिथे पडतं जेव्हा पडतं आणि जसं पडतं तसं अडवा. हा शास्त्रशुद्ध विचार याच्यात होता. तो बाजूला ठेवून कारण हा एकदा पैसा आला कुठल्या गोष्टीमध्ये की हे सगळं बाजूला राहतं. हा पैसा कोणाच्या कोणत्या खिशात गेला हे आता कॅबच्या अहवालांनी सुद्धा काही सगळं होत नाही. ते सगळं त्याच्यात ऑब्झर्वेशन असतात. कोण काही जेलमध्ये त्याच्यात उद्या जाणार नाही. आणि या लालू प्रसादला जेलमध्ये टाकलं जसं फडणवीसांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे ना. जर चारा घोटाळा आहे तर सिंचन घोटाळा महाराष्ट्राचा आहे. या सिंचन घोटाळ्यामध्ये जे अडकलेले आहेत त्या सगळ्यांना तुम्ही पकडा ना. आणि आमचं म्हणणं नाही पक्षाचं काही नाही, कोणाचं त्यावेळेलाही शिवसेना सरकारमध्ये होती, आजही शिवसेना त्यांनी रद्द केलेली आहे. पण वस्तुनिष्ठपणे तुम्ही याच्याकडे पहा. हे जे तुम्ही उद्ध्वस्तीकरण केलेलं आहे आणि जलयुक्त शिवारच्या ऐवजी तुम्ही म्हणजे त्याला काय म्हणतो भ्रष्टाचार युक्त शिवार केलेलं आहे. ही माझी खात्री आहे. आणि आज आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचं काही कारण असेल तर तुम्ही म्हणाल की आज देशामधला विकास नावाचा मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्यावरच माझा आज आता एक अर्थतज्ञ अनेक भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या अनेक समित्यांच्या मध्ये काम करत असताना आणि मी आपलं एक अभ्यासक आणि विश्लेषक म्हणून जी वस्तुस्थिती त्याच्यावर बोलतो. मला मोठी पदं याच्यापेक्षाही अजून मिळू शकली असती, पण त्याचं हे न करता आणि कर्तव्य आहे प्रत्येकाचं. मी समाजाच्या पैशाने जर हे करत असू तर हे लोकांना सगळ्यांना दिसतंय आणि लोकांचे ठिकठिकाणाहून पत्र गेली मुख्यमंत्र्याला, यांच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना गेली. ते सगळं हे जे म्हणतायत ते बरोबर आहे. कारण याच्यात एकात्मिक विचार होतात. जमीन, पाणी, वन, पूर्ण ऊर्जा साधनं, पशुधन आणि मनुष्यबळ या सगळ्यांचा विकास एक मेळ घालून तुम्हाला विकास केला पाहिजे. आणि वीस पागे ज्यांनी महाराष्ट्राच्या रोजगाराचा मूर्तमोड रोडली किंवा सुधाकर नाईक ज्यांनी जलसंधारणाचं खातं काढलं किंवा अनेक लोक ज्यांनी विलासराव सोळंके असतील किंवा ठिकठिकाणी अगदी मी पोपटरावांचं म्हणतो. पण त्यांना काय झालंय की एकदा माणसं आली ना तर मग त्यांना ते पुरस्काराचं पडतं. मग तुम्हाला आणि हे मला असं वाटतं की हे पद्मश्री आणि हे रॅमसेसे आणि हा लाईव्हलीहूड अवॉर्ड हे
हे सगळे मला असं वाटतं की माणसांना हा भ्रष्टाचारच आहे. हे तुम्ही काम केलं ठीक आहे, तुम्ही समाज त्याची दखल घेईल ना. महात्मा फुलेंना काय पुरस्कार देणार आहात तुम्ही? शाहू महाराजांना काय पुरस्कार देणार आहात? शिवाजी महाराजांचं तुम्ही सगळे राज्यकर्ते शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी यांचं नाव घेतात. शिवाजी महाराजांचं वनाचं आज्ञापत्र तुम्ही आणता का अंमलामध्ये? आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचं वन 2% सुद्धा नाही आहे. मराठवाड्यात तर कुठे नांदेडचा थोडा भाग काय, अजिंठ्याचा भाग सोडला तर वनच नाही आहे. आणि दुष्काळ नाही होणार तर काय होणार? वाळवंटीकरण होतंय सगळं. या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची जी दृष्टी लागते ते मातीशी बेईमान झालेले. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आणि सब मिलके खाओ हे जे यांनी सगळं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. मी असं म्हणेल कमी अधिक प्रमाणात हे महाराष्ट्रातले चारही प्रमुख पक्ष हे सगळे या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये, सिंचनचं असो की जलयुक्त शिवाराचं असो. आता धीर आहे, दुरुस्त आहे, ठाकरे म्हणतायत की मी पर्यावरण वाचवेल. हे जर असेल, थोडंसं ऐकून वडिलांनी जर तो म्हणतोय मुलगा ते पर्यावरणाचं, याचा तर आम्हाला आनंद आहे. आम्ही म्हणजे कोणाच्याही बाजूने, आम्ही विषयाच्या बाजूने आहोत. आणि जे याला वाचवणार असतील अजूनही तुम्ही या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला पाणी देण्यासाठी तुम्हाला ऊसाची शेती बंदच केली पाहिजे. आता तुमचे लोक म्हणायला लागले की ते ऊसाचं इथेनॉल बनवा. म्हणजे मूर्खपणा आहे. 1 किलो साखरेला 1 हेक्टर ऊसाला 3 कोटी लिटर पाणी लागतं. आणि तुम्ही ती साखर कोणी नाही आहे, ते मधुमेह झालाय महाराष्ट्राला. तर या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला लागले. महाराष्ट्राचे पुढारी देशामध्ये सूज्ञ आहेत असं आपण म्हणतो, मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला. पण या सगळ्यांनी एकत्र येऊन सब मिलके खाओच्या ऐवजी सब मिलके कुछ काम करो असं करायला पाहिजे. फार व्यथिनी मी आता गेली 40 वर्ष 50 वर्ष 72 साली मी स्टेट बँकेमध्ये असलेली नोकरी सोडून जेव्हा मी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकवायला आलो आणि मी खरं म्हणजे माझ्या विद्यार्थी आणि त्यांच्याकडनं सगळीकडनं हे सगळं बरंचसं शिकलो. तर चांद्यापासून बांद्यापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये फिरलो आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गावात जे असलेलं पाणी आहे, गाव जलदार जलयुक्त करणं खरंच शक्य आहे. पण तुम्हाला पीक रचना बदलली पाहिजे. कसणाऱ्याला शेतीचा मालक तुम्ही केलंच नाही. तुम्ही धरणाचं पाणी सगळं मोठ्या शहरांना आणि मोठ्या उद्योगांना देता. हे मोठं पाप आहे. आणि भाषा कुंकू लावायचं ग्रामीण भागाचं आणि सेवा करायची सगळी सधन आणि धनिक लोकांची. हे धनदांडग्यांच्या हे आणि नेता बाबू म्हणजे नेते सर्व पक्षीय, नोकरशाही बाबू हे IASचे बाबू तर बरेचसे 90% बोगस आहेत. आणि थैला म्हणजे धनशक्ती आणि झोला म्हणजे हे NGO ज्याच्यात राजेंद्र सिंग आणि हे सगळे बाकीचे येतात आमचे सगळे NGO सब मिलके जिओ मौत लोगों की होने वाली है. हे असं फार त्याने म्हणावं लागतं. मी खरं म्हणजे 5 वर्ष एवढं स्वतःच्या पदराने दर 15 दिवसाला मुंबईला जाऊन हे सगळं केलं. हे शेवटी सत्य तुम्हाला दाबता येत नाही. सत्तेला सत्य सांगण्यासाठी मी हे जे काय केलं त्याची दखल महाराष्ट्र आता तरी राज्यकर्ते घेतील आणि समाज घेईल. आणि निदान ज्यांचे हाल होत आहेत, तुझं आहे तो जे गावातलं पाणी गावात साठवण्याची जी क्षमता आहे निदान, नाहीतर मग तुम्ही फुले आंबेडकरांचं बाबासाहेबांनी 14 तळ्यापासून जो सत्याग्रह सुरू केला आणि महात्मा फुलेंच्या गावाला मी तिथे साताऱ्यामध्ये गेलेलो, त्या सगळ्या ठिकाणी त्यांना तुम्ही जर सच्चे अनुयायी असाल शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचं तुम्हाला काही हक्क नाही आहे. त्यांच्याशी इमान राखून, महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखून हे पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करावं. आणि त्याच्यासाठी मला जे काही अल्पस्वल्प माझी बुद्धी आहे ती मी उपलब्ध आहे कोणत्याही सरकारसाठी. नक्कीच आपण यानंतर शेवटाकडे जातोय. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की कॅगच्या अहवालानुसार जी योजना आता फेल ठरली आहे तर त्यामध्ये प्रमुख कारणं आहेत. ती म्हणजे योजनेतील अनियमितता. हे जो काम करण्याची एक योजना होती त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात आला नाही, अभ्यास करण्यात आला नाही. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती. त्यानंतर कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झाली. म्हणजे फक्त अहवालातून निष्पन्न नाही होते तर लोकांच्या प्रतिक्रिया यावर भरपूर आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत या संबंधीची पत्र वगैरे गेली नकारात्मक कामे गेली, म्हणजे उद्ध्वस्ती करण्याची कामं गेली, सोयीची झाली नाही. येस.
तर यामध्ये कुठल्याही प्रकारची एक गुणवत्ता नव्हती. तर यावर काय आपली भूमिका आहे त्यावरही आपण बोलावं. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की हे जे प्रकरण झालं जलयुक्त शिवार योजनेचं, यानंतर अजून एक त्यांचा मोठा प्रोजेक्ट होता, अर्थात जो आहे मराठवाडा ग्रीड प्रोजेक्ट. तर या संदर्भात देखील अशाच प्रकारचं काही पितळ उघडं होईल का, किंवा याचं काय होईल, तुम्हाला काय वाटतं? होईल ना. मी त्याच वेळेला प्रतिक्रिया दिली आणि यांचेच दुसरे मंत्री जे घालण्याचे होते आणि की ओरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा हा कार्यक्रम आहे मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये. ओरड्या नद्या जोडून खिशे ओले करायचं. तर त्यातून काही होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो अरे तुम्ही हे सगळं करण्याच्या ऐवजी तुमच्या गावात आणि तुमच्या शिवारात पाणी आहे, ती यावर्षी तर आत्ताच 600-700 मिलीमीटर पाऊस सगळीकडे पडलेला आहे. किमान 300 मिलीमीटर जरी पाऊस पडला तर पुन्हा मी ते गणित सांगतो. अरे आमच्या मायबाप सरकार आणि आमच्या अधिकारी पुढाऱ्यांनो जरा हे समजून घ्या, डोक्यात घ्या, डोक्यावर नका घेऊ, डोक्यात घ्या की एका हेक्टर जमिनीमध्ये किमान 300 मिलीमीटर पाऊस पडला तर 30 लाख लिटर पाणी असतं. आणि त्या म्हणजे माणसाच्या मागे तिथे 10 लाख लिटर पाणी आहे, कारण 3च माणसं एका हेक्टरवर आपल्याकडे आहे या सगळ्या मध्य महाराष्ट्रामध्ये. तर तुम्हाला ते पाणी तिथे संग्रह केल्यावर कशाला इकडचं पाणी तिकडे आणावं लागतं? हा वॉटर ग्रीड नाही, GRED ग्रीड म्हणजे पैसे ओढण्याचा धंदा आहे GRED ग्रीड. आणि गांधींनी केव्हाच सांगितलं होतं की ही ग्रीडला काही म्हणजे हे. आणि एक म्हणजे पंजाबमध्ये जेव्हा धरण बांधलं त्यावेळेला पंडित नेहरूंनी प्रतापसिंग कैरूला जे सांगितलं होतं ते आठवण त्यांच्या शब्दात सांगतो म्हणजे गैरसमज होणार नाही. त्यांनी सांगितलं होतं की बाबा त्याला काही तुम्ही थोडं योजना करता, तिकडे कुठे झालं, थोडेफार पैसे झाले तर ते समजू शकतो. काही त्याला काय म्हणतो पिठात मीठ टाकलं. पण तुम्ही हे जे आहे जे सगळं चालवलं आहे ते म्हणजे पंडित नेहरूंनी मला सांगितलं होतं. तर मी त्यांना सांगितलं म्हणे की हम गाय का खाएंगे, गधेदा नाही खाएंगे. आम्ही गाईसारखं खाऊ, पुन्हा येईल, गाढवासारखं खाणार नाही. आमच्याकडे महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य योजनांमध्ये हे गाढव चरण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे ते खाल्लं कमी आणि खराब जास्त केलं आणि खाल्लंही खराबही केलं. दुर्दैव आहे. आणि याच्यातून महाराष्ट्राच्या मातीचं मोठं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी 1 अब्ज टन माती वाहून जाते, ती काही परत येणार नाही आहे तुमची. हा सगळा महाराष्ट्राची जमीन, महाराष्ट्राची 60% जमीन काळी खोल चांगली, त्या म्हणजे आपली जमीनच तळ आहे, वेगळं तळं करावं लागत नाही. त्या जमिनीला तुम्ही बंजर करून टाकलं, हे तुमचं कर्तृत्व आहे का? तुम्हाला काही अधिकार नाही फुले, शाहू, शिवाजी, आंबेडकर यांचं नाव घेण्याचा. तुम्ही आता जागा राहून तुमची पापं फेडा, असंच मी त्याला म्हणायचं. पाप फेडण्याचं तुम्हाला आता संधी आहे. आणि शिवसेनेने आता त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, तर त्यांना जे त्यांच्या बरोबर करता आलं नसतं तर ते रात्री करता तर दिवसा करता, रात्री करा दिवसा करा, पण पाणलोट करा असं नाही. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी चर्चा करून ही सविस्तर माहिती आम्हाला दिली, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि काही नवीन विषय असतील तुम्हाला ज्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्याचे विषय देखील नक्की कळवा. नमस्कार.